संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्थानातून 160 पेक्षा जास्त तरुणांना महाराष्ट्र एटीएसनी ताब्यात घेतलेलं आहे। ही या वेळची सर्वात मोठी बातमी आहे। पाकिस्तानचे जे ISI समर्थित गँगस्टर्स आहेत, शहबाज भट्टी असेल, आबिद जाट असेल किंवा राणा असतील, यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मुख्य म्हणजे गेली कित्येक आठवडे महाराष्ट्र एटीएस या सोशल मीडियाच्या अकाउंट्सद्वारे या तरुणांच्या वरती पाळत ठेवून होता। ते कशा पद्धतीनं संपर्क करतायत, संवाद साधतायत, त्यावरती लक्ष ठेवून होता। आणि नागपूर विभागात जर आपण बघितलं तर 10 अशा तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यामध्ये नागपूरचे 4 तरुण आहेत, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली मधले प्रत्येकी 1 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 तरुण आहेत। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे। चौकशी या स्वरूपाची की ते कोणत्या पद्धतीनं त्यांच्याशी संपर्कात होते, सोशल मीडियावरती किंवा अन्य पद्धतीनं काय संवाद सुरू होता, त्यांना काय असाइनमेंट्स किंवा टास्क देण्यात आले होते, काही फोटोग्राफ्स संवेदनशील स्थानांचे मागवण्यात आले होते का, त्यांना आणखी काही टास्क देण्यात आले होते का, कोणावरती हल्ला करण्याचं सांगितलं गेलं होतं का, आणि मुख्य म्हणजे त्यांना जे पेमेंट्स करण्यात येतो त्यांना काही मोबदला देण्यात आला होता का, त्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून, हवालाच्या माध्यमातून किंवा भारतात असलेल्या एजंट्सच्या माध्यमातून पैसा देण्याचं काही सांगितलं गेलं होतं का, ह्या सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी चौकशी होते। त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची सुद्धा चौकशी होते आणि जर काही ठोस मिळालं नाही तर अशा काही लोकांना सोडण्यात सुद्धा येईल। पण मुख्य म्हणजे ही जे 160 जे तरुण आहेत त्यांना पोलिसांनी आपल्या रडारवर घेतलेलं आहे। नागपूरच्या या कार्यालयासमोर आम्ही उभे आहोत। एटीएसचे हे नागपूर डिव्हिजनचं कार्यालय आहे। इथे सध्या त्या 10 तरुणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची कसून चौकशी होते आहे। या चौकशीतून काय काय मिळतं ते पाहायला लागेल। पण सध्या तरी महत्त्वाची बातमी हीच की महाराष्ट्र एटीएसनं अत्यंत कौशल्यानं, अत्यंत गुप्त रीतीनं एकाच वेळी वेगवेगळ्या स्थानातून 160 पेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।